मला वाटतं की आरटीआयचे कार्यकर्ते आत्माराम पाटील तर ते या भागामध्येच राहत होते आणि आता जे आरटीआयचे कार्यकर्ते असतात त्यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत अनेक ठिकाणचे. त्यामुळे त्यांचं जे काम असतं ते काम ज्या ठिकाणी निमित्त आहे ज्या ठिकाणी काम होत आहे अशा ठिकाणी आरटीआयचे कार्यकर्ते तशी पेपर करतात आणि तक्रार केल्यानंतर त्याची चौकशी होते. त्यामुळं काय ते त्याच्या हल्ला झालेला ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे आणि आरटीआय कार्यकर्त्यांवर त्याचा हल्ला होणं अत्यंत अयोग्य आहे. आमचं जे देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे हे सरकार नक्की जे कुणी आरोपी आहे त्या आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी आणि त्यांना ताबडतोब पकडण्यासाठी नक्की प्रयत्न करेल असा मला विश्वास आहे आणि अशा हत्या होणं हे अत्यंत अयोग्य आहे असं आमचं मत आहे. अनधिकृत प्रमाण असं वाटतं की कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. आता मी बोलतो मला आताच आपण सांगितलेलं आहे मी इथल्या आयुक्तांशी बोलू या संबंधामध्ये नक्की मी त्यासाठी मी प्रयत्न करेन.